नाराजीच्या चर्चांवर भास्कर जाधव यांनी एक व्हॉट्सअप स्टेटस ठेवलाय। मोरक्या जर जिद्दी असेल तर जनावर पण विश्वास ठेवतात। या व्हिडिओतून संघटना काय आहे आणि ती कशी घडवता येते याचा बोध घेता येतो, अशी कॅप्शन दिल्याने जाधवांच्या स्टेटसची चर्चा रंगली आहे। भास्कर जाधवांच्या स्टेटसवरून नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। मोरक्या हा उद्धव ठाकरे असून ज्याला स्वतःच्या भावाला घर सांभाळता येत नाही, तो पक्ष काय सांभाळणार, असा सवाल त्यांनी केला। उद्धव ठाकरे यांच्या 2.5 वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्राची जेवढी अधोगती झाली तेवढी केव्हाही झाली नव्हती। त्यामुळे त्यांच्या पक्षातील लोक मार्ग काढत वेगवेगळ्या पक्षात जात आहेत, असं नितेश राणे म्हणाले। हिंदुत्वाला, शिवसेनेला, बाळासाहेबांच्या विचारांना ज्यांनी डॅमेज केलं त्यांनी आता डॅमेज कंट्रोल बैठका घेऊन काय फायदा, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं। आमच्यावर आरोप करण्यापेक्षा आत्मचिंतन करा, असा सल्लाही एकनाथ शिंदेंनी दिला। एखाद्या पक्षातले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात गेले तर डॅमेज कंट्रोल करावाच लागतो। मुंबईतील पदाधिकारी शरीराला जिथे जातील मात्र ते शरीरानं कुठेही जातील पण ते मनानं मात्र आमच्या सोबतच असतील, असं वक्तव्य उदय सामंतांनी केलंय। आजवर राजापूरचा आमदार जसा जिंकून आणला तसाच पुन्हा भविष्यात आणून देणार, असं वक्तव्य उबाठाचे नेते विनायक राऊतांनी केलंय। महायुतीमधील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच भर मंचावर उघडपणे नाराजी बोलून दाखवली। मला अनेक प्रकारचा त्रास झाला, माझ्या कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं सरोज अहिरे यांनी म्हटलंय। फार काही गोष्टीला महत्त्व देऊ नका, असं म्हणत अजित पवार यांनी सरोज अहिरे यांची समजूत काढली। पक्ष तुमच्या पाठीशी मजबूतीनं आहे आणि कुठलीही गोष्ट कमी पडू देणार नाही, असं अजित पवार म्हणाले। भाजपचा सक्रिय सदस्य आणि सक्रिय सदस्यांची नोंदणी करणाऱ्यांनाच यापुढे संघटनेत आणि निवडणुकीमध्ये संधी मिळेल। कोण कुणाच्या जवळचा असला तरी सदस्य नसल्यास तिकीट मागण्याचीही संधी मिळणार नाही, अशी तंबी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिली। सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडवण्याकरता मरळी इथं जनता दरबार घेतला। यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या। भारतीय जनता पक्षाचं स्फूर्तिगीत तयार करण्यात आलंय। मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून गीताची निर्मिती करण्यात आली आहे। लव जिहाद प्रकरण सरकारनं अत्यंत गांभीर्याने घेतलंय। हा कायदा येत्या अधिवेशनातच अस्तित्वात येईल, असं मंत्री संजय शिरसाट म्हणाले। गेल्या 4-5 वर्षात लव जिहादची 1.25 लाख प्रकरणं महाराष्ट्रात घडली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली। राज्यामध्ये लव जिहाद विरोधात सक्षम कायदा आणला जातोय, यासाठी राज्य सरकारचं अभिनंदन आणि स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर आलेत। ठाकरे गटाची मातोश्रीवर महत्त्वाची बैठक होतीये। या बैठकीत संघटनात्मक बांधणीबाबत चर्चा केली जाणार आहे। संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समितीनं आयोजित केलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा चोपड्यामध्ये दाखल झाली। माता रमाई जयंतीपासून ही यात्रा निघाली आहे। जळगाव जिल्ह्यातील जामनेर इथं देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। या स्पर्धेत मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन या मंत्र्यांच्या गमती जमतीनं लक्ष वेधून घेतलं। गिरीश महाजन यांनी गुलाबराव पाटलांचा हात पकडून कुस्ती स्पर्धेत थांबण्याची विनंती केली, तर गिरीश महाजनांच्या पाया पडत गुलाबराव पाटलांनी उडी मारत कुस्तीच्या स्पर्धेतून निरोप घेतला। मनमाडच्या नांदगाव मार्गावर ट्रकनं क्रेनला धडक दिली, त्यामुळे अपघात झाला आणि 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला। 4 जण गंभीर जखमी झालेत। पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असून जखमींना मालेगावच्या सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आलं। रेल्वे स्टेशननं महाकुंभच्या दरम्यानचा भुसावळ विभागातून जाणाऱ्या 4 रेल्वेच्या मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे। यामध्ये काशी आणि कामायनी एक्सप्रेसचा समावेश आहे।
जळगावच्या भडगाव तालुक्यातील कसगाव इथल्या श्री क्षेत्र कनाशी इथं खिचपुरी महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी देशभरातील हजारो साधू संत महंतांसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि एक महत्त्वाची बातमी बघूयात बीडमधून। बीडच्या मसाजोग इथं आज दुपारी महत्त्वाची बैठक होतीये। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात न्याय मिळावा याकरता आता सगळे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत, त्यांचे कुटुंबीय आक्रमक झालेले आहेत। आता मसाजोगचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंब आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्याकरता बैठक घेणार आहेत। या बैठकीत भाजप आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची भेट यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे। या बैठकीनंतर मसाजोगचे ग्रामस्थ देशमुख कुटुंबाच्या न्यायाकरता लढा आणखी तीव्र करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सध्या पडताळणी सुरू आहे। याच धर्तीवर आता लाडक्या भावांसाठीच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरता देखील निकषांवर बोट ठेवलं जात आहे। पुढील टप्प्यात प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक तरुणांसह मनुष्यबळाची मागणी करणाऱ्या आस्थापना उद्योग क्षेत्र याची सुद्धा पडताळणी होणार आहे। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचा माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता याला बँकेला 122 कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी न्यायालयानं 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। मेहता कंपनीच्या माध्यमातून पैसे लुटण्यात त्याला मदत करणारा विकासक धर्मेश पौण याला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। नवी मुंबईमध्ये भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी कर्जतमधील पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न केला। पोलीस अधिकाऱ्यांसमोरच विष घेतलं, तर माजी नगरसेवकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बुलडाण्याच्या राजूर घाटात लाल, केशरी आणि किंचित क्वचित पांढऱ्या रंगाच्या फुलांनी बहरलेली पळस बघायला मिळाली। डोंगर, दऱ्या आणि शेताचे बांध फुलांनी शोभून दिसत असल्यानं सगळ्यांचीच मनं त्यांनी मोहून टाकलेली आहेत। त्यामुळे एकंदरीतच निसर्ग सौंदर्यानं बुलडाणा जिल्ह्यातील रानमाळ बहरून निघालाय। जळगावचे पाचोरा शहर दिवसेंदिवस अतिक्रमणाच्या विळख्यात सापडतेय। शॉपिंग कॉम्प्लेक्स समोर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालं असून आज अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली। या मोहिमेमध्ये जेसीबीच्या सहाय्यानं अतिक्रमण काढणार असल्यामुळे पाचोरा वासियांसाठी मोठी सुविधा नगरपालिकेनं केली आहे। जळगावात भाजीपाल्याची आवक वाढल्यानं भाजीपाला स्वस्त झालाय। सर्वाधिक मागणी असलेलं भरताचं वांग महिन्याभरापूर्वी 80 रुपये किलो होतं, ते आता 30 रुपये किलोनं आहे। तर पालेभाज्या 10 रुपये जुडी होत्या। बाजार समितीत भाजीपाल्याची आवक 300 वरून 700 क्विंटलवर पोहोचली आहे। नागपुरात जीबीएसच्या रुग्णांमध्ये आणखी एका रुग्णाची वाढ झाली। 7 वर्षाच्या मुलीला मेडिकलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं। सध्या 3 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। पुण्यातल्या येरवडा परिसरात 12 रिक्षा आणि 2 मोटरसायकलीची तोडफोड करणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दहशत माजवण्याच्या उद्देशानं या आरोपीनं परिसरातील वाहनांची तोडफोड केलेली होती। जळगावच्या एमआयडीसीतील एका बंद बेकरीतील चोरून आणलेल्या लसणाच्या 97 गोण्या एमआयडीसी पोलिसांनी जप्त केल्या। त्याची किंमत सुमारे 5 लाख रुपये आहे। नागपूरमधून चोरून आणल्याचं समोर आलेलं आहे। गोरेगावपर्यंत धावणाऱ्या हार्बर मार्गाचा विस्तार बोरिवलीपर्यंत करण्यात येतोय। 2 टप्प्यात विस्तारीकरणाचं काम पूर्ण करण्यात येणार आहे। या मार्गाच्या विस्तारीकरणासाठी जमीन अधिग्रहण करण्याच्या प्रस्तावावर सूचना आणि आक्षेप मागवणारी अधिसूचना पश्चिम रेल्वेने गेल्या आठवड्यामध्ये जारी केली। या मार्गावर गोरेगाव ते बोरिवलीपर्यंत नवीन ट्रॅक टाकण्यात येणार आहे। दक्षिण मुंबईतील फॅशनेबल कपड्यांचा बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फॅशन स्ट्रीटला हेरिटेज लुक देण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय। यात एकसमान स्टॉलनं आजूबाजूच्या परिसराचा विकास करण्यात येणार आहे। या कामात निविदा प्रक्रिया लवकरच राबवण्यात येणार आहे। सध्या तापमानाचा पारा वाढू लागलाय, त्यामुळे मुंबईसह राज्यात विजेच्या मागणीचा आलेख चढू लागलाय। उकाड्यामुळे विजेचा वापर वाढण्याची शक्यता आहे।
मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यात विजेची मागणी 31,000 मेगावॅटचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. आणि एक महत्त्वाची बातमी मुंबईमधून बातमी आहे. मुंबईमध्ये कोळशावर चालणाऱ्या भट्ट्यांमुळे प्रदूषण होत असल्यानं लवकरच कोळशावर चालणाऱ्या तंदूर चिकन आणि रोटीच्या भट्टीवर बंदी घालण्यात येणार आहे. या भट्ट्यांसाठी यापुढे इलेक्ट्रिक आणि PNGवर चालणाऱ्या शेगड्यांचा वापर करावा लागणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या प्रदूषण नियंत्रणाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठीच पालिकेनं हा निर्णय घेतला आहे. कोळशावर चालणाऱ्या तंदूर भट्ट्यांमुळे होणारं प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्यानुसार 8 जुलैपर्यंत कोळशावरील तंदूर भट्टी बंद करून इलेक्ट्रिक भट्टीचा वापर करावा. उपकरणांचा वापर न केल्यास कठोर कारवाईचा इशारा मुंबई महापालिकेनं दिला आहे. आतापर्यंत 84 ढाबे, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स यांना महापालिकेकडून याबाबतची नोटीस बजावण्यात आलेली आहे. परत एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या. लोकल प्रवासात मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी ऐकणं आणि व्हिडिओ बघणं प्रवाशांना महागात पडणार आहे. मोबाईलवर व्हिडिओ लावून इतरांना त्रास देणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचा विचार पश्चिम रेल्वे प्रशासन करत आहे. याबाबत लवकरच नवीन नियमावली तयार केली जाणार आहे. प्रयागराज विमानतळावर सामान्य दिवशी 8 ते 10 विमानांची वाहतूक होते. मात्र कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्यानं विमानसेवेत देखील मोठी वाढ झाली आहे. सद्यस्थितीत प्रयागराज विमानतळावर दररोज 100हून अधिक विमानांची वाहतूक होते आहे. नागपूरमधील अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो पॉइंट इथल्या विवेकानंद स्मारकाच्या स्थानांतराची गरज नसल्याचा अहवाल CWPRSनं दिलेला आहे आणि 23 सप्टेंबर 2023 मध्ये पुरासाठी स्वामी विवेकानंद स्मारक जबाबदार नसल्याचा अहवाल सुद्धा मनपा आयुक्तांकडे सादर करण्यात आलेला आहे. जळगावच्या धरणगावातील जांभोरा रेल्वे गेटवर 3 वर्षांपासून सुरू असलेल्या अंडरग्राऊंड बोगद्याचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू आहे. तात्काळ बोगद्याचं काम पूर्ण करून वाहनधारक, पादचारी आणि शेतकऱ्यांसाठी सुविधा करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारच्या PME बस योजनेद्वारे देशातील विविध शहरांना इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या योजनेचा पहिल्या टप्प्यात नागपूर पालिकेला 40 ई-बस मिळणार आहेत. नागपूर शहराला एकूण 150 ई-बस दिल्या जाणार आहेत. चंद्रपुरात सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी देशाच्या आर्थिक प्रगतीकरता अशा बँकांची गरज असल्याचं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. बीडमधील ढेकणमोहा इथल्या बर्निंग कारचा थरार बघायला मिळाला. चालत्या कारनं अचानक पेट घेतला. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाशिमच्या मालेगाव ते शेलू बाजार दरम्यान समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. पुण्याहून नागपूरला जाताना ट्रॅव्हल्स उलटले. यात एकाचा मृत्यू झाला. 15 ते 20 जण जखमी झालेले आहेत. धुळे शहरातील मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 6 वर्षाच्या बालिकेची खासदार शोभा बच्छाव यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी हिरे शासकीय महाविद्यालयामध्ये बालिकेची भेट घेत त्यांनी विचारपूस केली. धुळे शहरातील मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावरून खासदार शोभा बच्छाव यांनी महापालिका प्रशासनाला चांगलंच खडसावलं. अक्कलकोटमधील बोरामणी इथं गवताळ सफारीचं लोकार्पण आमदार सचिन कल्याण शेट्टींच्या हस्ते करण्यात आलं. माळरानावर असलेल्या या सफारीमुळे पर्यावरण संवर्धनाला चालना मिळणार असून पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात रमण्याची एक उत्तम संधी उपलब्ध झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात अनधिकृत नळजोडणी विरोधात पालिकेनं मोहीम सुरू केली आहे. पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवर अनधिकृत नळ कनेक्शन घेणाऱ्या प्लंबर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उजनी धरणातून सोलापूर शहरासह इतर तालुक्यांसाठी 1600 क्युसेक पाणी सोडलं जाणार आहे. त्यामुळे सोलापूर शहराची 1.5 महिन्याची तहान भागणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट मालवण इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीच्या कामाला वेग आलाय। छत्रपतींच्या पुतळ्यांचं काम पूर्ण 15 एप्रिलपर्यंत होणार आहे असं नियोजन तरी आहे। पुतळ्याची उंची चौथऱ्यावर 60 फूट असून छत्रपतींच्या हातातील तलवारीची उंची 23 फूट असणार आहे आणि प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची 83 फूट उंच असणार आहे। एक महत्त्वाची बातमी बघूयात। बीडच्या मसाजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडानंतर राज्यातील वातावरण तापलंय। त्याचसोबत वाल्मिक कराड कनेक्शन वरूनही काही सत्ताधारी आमदारांसह विरोधकांकडून सातत्याने धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। एकीकडे यावर जोरदार चर्चा रंगत असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक वक्तव्य केलं आणि राजीनाम्याचा चेंडू मुंडेंच्या कोर्टात टाकला। 2010च्या का 11च्या दरम्यान तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला। तो स्वतःचा निर्णय त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही। मी आजही पत्रकार मित्रांनो सांगतो, एकही गोष्ट मी एवढी महत्त्वाची खाती आजपर्यंत गेल्या 34 वर्ष सांभाळलेली आहे। मला सुरुवातीलाच राज्यमंत्री म्हणून सुधाकर नाईकांच्या मंत्रिमंडळात 92 साली संधी मिळाली होती। त्या दिवसापासून आजपर्यंत काम करत असताना मी कुठेही ओव्हर रूल करत नाही। आदर्श जे प्रकरण आलं त्याच्यात पण काहींना राजीनामा द्यावा लागला। 26/11 त्याच्यात पण राजीनामा द्यावा लागला। आता त्यावेळेस परिस्थिती असती। आज आम्ही सारखं असं म्हणतोय, म्हणजे देवेंद्रजी असतील, मी असतील किंवा एकनाथराव असतील किंवा यामध्ये दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल आणि त्या मताशी आम्ही आहोत। आपण त्यांना प्रश्न विचारतो। एक मिनिट, पक्षाचे तुमच्या आमच्या असं नसतं बाळा। ह्यामध्ये शेवटी ते तरी काही हे बघत नाहीत का? त्यांचं म्हणणं की मी ह्याच्यात दुरान्वय पण माझा संबंध नाही। आता आपण पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडींकडे वळूयात। स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत करण्यात येणाऱ्या कामांसाठी आज नागपुरात सकाळी 11 ते रात्री 11 या काळात पाणीपुरवठा खंडित राहणार आहे। 12 तासाच्या शटडाऊनच्या कालावधीत डिप्टी सिग्नल इथं स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी जलवाहिनीच्या आंतरजोडणीचं काम करण्यात येणार आहे। दिल्ली इथं होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त पुणे आणि दिल्लीतील सफदरजंग दरम्यान विशेष रेल्वे गाडी चालवण्यात येणार आहे। संमेलनासाठी पुण्यातून जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही विशेष गाडी धावणार असल्याने रेल्वे प्रशासनानं ही माहिती दिली। आरोग्य विभागाने राज्यातील कोणत्याही पानबिडी दुकानात सुटी सिगारेट आणि बीडी विकायला बंदी घातली। मात्र आरोग्य विभागाच्या या आदेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाही। आरोग्य विभागाने महापालिका, पोलीस आणि जिल्हाधिकारी स्तरावर पाठपुरावा केला खरा, पण यातील कोणत्याच यंत्रणेची साथ काही मिळत नाही असं आरोग्य विभागाच्या उच्चपदस्थांचं म्हणणं आहे। माघी गणेशोत्सवातील पीओपी मूर्तीच्या विसर्जनास बंदी असल्याने काही मोठ्या मूर्तींचं विसर्जन झालेलं नाहीये। या पार्श्वभूमीवर आगामी भाद्रपदमधील गणेशोत्सवाचा विचार करून निर्णय घेत विसर्जनाचा तिढा सोडवावा अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीने सरकारकडे केली आहे। कल्याण डोंबिवलीमधील 65 बेकायदा बांधकामा प्रकरणात सगळी चर्चा सुरू आहे आणि अशातच ठाणे, अंबरनाथ, कल्याण तालुक्यामध्ये शासकीय भूखंडांवर 896 बेकायदा बांधकामं उभी राहिल्याची बाब माहिती अधिकारात समोर आली आहे। यात कल्याण तालुक्यात 327 तर अंबरनाथमधील 550 बांधकामांचा समावेश आहे। माझं पसंतीचं सिडकोचं घर या गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवारी काढण्यात येणार आहे। शनिवारी 26,000 घरांकरता सोडत काढण्यात येणार होती। या सोडतीचे संदेश प्रत्येक अर्जदाराला त्यांच्या मोबाईलवर पाठवले होते। मात्र शनिवारी मध्यरात्री सिडकोनं सगळ्या अर्जदारांना ऑनलाईन मेसेज पाठवून सोडतीची तारीख पुढे ढकलल्याची माहिती आहे। धारावीकरांचा पुनर्विकास धारावीतच झाला पाहिजे यासाठी आज संध्याकाळी धारावी बचाव आंदोलनाच्या वतीनं
भव्य जाहीर सभा घेण्यात येणार आहे। यावेळी शिवसेना नेते खासदार अनिल देसाई उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत। कुंभमेळ्यासाठी प्रयागराज इथं जाणाऱ्या भाविकांना विनाव्यत्यय आणि सुखकर प्रवास होण्याकरता विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या जाणार आहेत। यासाठी मध्य रेल्वे कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत। ही गाडी रत्नागिरी चिपळूण तसंच रोहा स्थानकामार्गे रवाना होणार आहे। एसटीची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली असून सुमारे 3,500 कोटी रुपयांची देणी थकली आहे। प्रशासनानं 3 आठवड्यांपूर्वी 14.95% दरवाढ करूनही उत्पन्नात दररोज केवळ 2 कोटी रुपयांची वाढ झाली असून प्रवासी गळतीला सुरुवात झालेली आहे। 3 तलाकला बंदी असताना 3 वेळा तलाक बोलून पत्नीला बेकायदा तलाक दिल्याप्रकरणी रायगडच्या महाड MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे। या प्रकरणी पतीसह सासू सासरे आणि इतर नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल झालाय। बहुतेक मुंबईसह कोकणात अशा प्रकारचा हा पहिलाच गुन्हा दाखल आहे। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून अकुशल मजुरांना रोजगार देण्याऐवजी महायुती सरकारनं 2.5 वर्षांच्या काळात ती केवळ पुरवठादारांच्या लाभाकरता लाभवली। रस्ते व पेव्हर ब्लॉकच्या कामांना भरमसाठ मंजुरी देण्यात आली। अखेर केंद्र सरकारनं कानउघाडणी केल्यानंतर रस्त्यांची कामं हाती न घेण्याचे आदेश मनरेगा आयुक्तांनी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत। पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वक्तशीरपणामध्ये सुधारणा झालेली आहे। एप्रिल 2024 पासून फेब्रुवारी 2025 या कालावधीत पश्चिम रेल्वेच्या एकूण वक्तशीरपणामध्ये 5% वाढ झाली आहे। तो 82%वरून आता 87% गेला आहे। RRB मिनिस्टेरियल आणि आयसोलेटेड भरती 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी आहे। रेल्वेत नोकरी करण्याचं स्वप्न बघणाऱ्या तरुणांकरता ही शेवटची संधी आहे। जे उमेदवार या पदांकरता अर्ज करू इच्छितात ते संबंधित RRBच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन थेट लिंकद्वारे अर्ज करू शकतात। मुंबईत सतत 3 दिवस उकाडा आणि उन्हाचे चटके यामुळे मुंबईकर हैराण आहेत। कमाल तापमानात काही अंशांनी घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केल्यामुळे उन्हापासून काहीसा दिलासा मिळणार आहे। पुणे शहरात उन्हाचा चटका वाढल्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्येच मे महिन्याचा अनुभव पुणेकरांना होतोय। उन्हाचा तडाखा चांगलाच वाढत असल्याने डोकं आणि चेहऱ्याला वाचवण्यासाठी टोपी, स्कार्फ, रुमाल याचा वापर नागरिक करताना दिसतायत। उष्णतेच्या तीव्रतेनं आता लिंबाच्या मागणीत वाढ झाली आहे। राज्यात काल लिंबाची 453 क्विंटल आवक झाली। पुणे बाजार समितीत लिंबाला सरासरी 2,000 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। मार्केट यार्डातील फळबाजारामध्ये लिंबू मोसंबीच्या दरात वाढ झाली आहे। उन्हाळ्याची चाहूल लागल्यानं रसाळ फळांच्या मागणीत वाढ झाली आहे। तसंच बहुतांश फळभाज्या, पालेभाज्या यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। जळगावात फळपीक विमा योजनेत सहभागी झालेल्या अनेक केळी उत्पादकांना नुकसानीचे परतावे मिळाले नाहीत। त्यामुळे केळी उत्पादकांमध्ये नाराजी आहे। विमा कंपनी आणि शासनानं याबाबत तोडगा काढून बैठक घ्यावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। राज्यात बाजार समितीमध्ये सोयाबीनची अवघे 34 क्विंटल इतकी आवक झाली आहे। यात सोयाबीनला 3,775 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। बाजार समितीत काल कांद्याची चांगली आवक झाली। लाल कांद्याला भुसावळ इथं सरासरी 3,500 रुपयांचा दर मिळाला, तर पुणे बाजारामध्ये आवक झालेल्या लोकल कांद्याला सरासरी 2,500 रुपये दर मिळाला। देवगड हापूस आंब्याचं एकूण उत्पादन गतवर्षीपेक्षा फारच कमी असल्याचं सांगण्यात येत आहे। सध्या आलेल्या आंबा कलमाच्या मोहरावरच एकूण उत्पादन असणार आहे। मात्र हे चित्र मार्च महिन्याच्या पंधरवड्यातच दिसून येणार आहे। साताऱ्यातील कोरेगाव मतदारसंघातील रंगनाथ स्वामी निगडी गावातील शरद पवार गटाच्या सरपंच, उपसरपंचाच्या अनेक सदस्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। आमदार शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला। आमदार शशिकांत शिंदे यांना मोठा धक्का मानला जातोय।